तुम्ही आता ही बातमी ऐकत असताना कदाचित तुमच्या हातात तुमचा स्मार्टफोन असेल आणि त्यात सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप कोणतं असेल तर ते आहे व्हॉट्सॲप. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, गुड मॉर्निंग मेसेज पासून ते बिझनेस डील पर्यंत आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे व्हॉट्सॲप. पण क्षणभर विचार करा, जर उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲप अचानक बंद झालं तर तुमचे मेसेजेस जात नाहीये, कॉल लागत नाहीत आणि स्क्रीनवर फक्त कनेक्टिंग फिरतंय. भीती वाटते ना? ही भीती आता सत्यात उतरली आहे. पण भारतासाठी नाही, तर जगातील एका महासत्तेसाठी. होय, रशियामध्ये व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याची तयारी सुरू झाली आहे आणि यामुळे तिथल्या 10 कोटी म्हणजे 100 मिलियन पेक्षा जास्त युजरचे धाबे दणाणले आहेत. आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नेमकं काय घडले, रशियाला व्हॉट्सअपचा इतका राग का आलाय, यामागे कोणतं मोठं राजकारण आणि डिजिटल वॉर लपलेलं आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअपला पर्याय म्हणून रशियाने आपलं स्वतःचं कोणतं नवीन ॲप आणलंय ज्याला मॅक्स म्हटलं जातंय. हे प्रकरण फक्त का ॲप पुरता मर्यादित नसून हे तुमच्या प्रायव्हसी आणि इंटरनेटच्या स्वातंत्र्यावरील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. चला तर मग सोप्या मराठीत समजून घेऊया हे संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. तर बातमी अशी आहे की रशियाचे सरकार आणि व्हॉट्सअपची मूळ कंपनी मेटा यांच्यात आता थेट संघर्ष सुरू झाला आहे. रशियातील इंटरनेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी संस्थेचे नाव आहे रोस्कोमनॅडझोर. या संस्थेने आणि रशियन अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअपला देशात पूर्णपणे ब्लॉक करण्यासाठी म्हणजेच बंद पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ताज्या माहितीनुसार रशियन सरकारने व्हॉट्सअपला त्यांच्या इंटरनेटच्या ऑनलाईन डायरेक्टरीमधून काढून टाकले आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर इंटरनेटच्या जगातून जिथून युजर्सला ॲप सापडतात किंवा कनेक्ट होतात तिथूनच व्हॉट्सअपचं अस्तित्व पुसून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे रशियातील कोट्यावधी लोकांना व्हॉट्सअप वापरताना प्रचंड अडचणी येत आहेत. काहींचे मेसेज उशिरा जात आहे तर काहींना ॲप उघडताही येत नाहीये. मेटाने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलंय की रशियन सरकार जाणीवपूर्वक आमची सेवा खंडित करत आहे. त्यांना रशियन नागरिकांना जगापासून तोडायचं आहे आणि एका सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या ॲपवर बळजबरीने वळवायचं आहे. पण हे अचानक घडलेलं नाही. रशियाने हे पाऊल अशा वेळी उचललं आहे जेव्हा युक्रेन आणि रशियामधील युद्धांमुळे तणाव शिगेला पोहोचला आहे. रशियाला वाटतंय की व्हॉट्सअप सारख्या अमेरिकन ॲपचा वापर करून त्यांच्या देशातील माहिती बाहेर जात आहे किंवा लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळेच त्यांनी व्हॉट्सअपचा कटा काढण्याचं ठरवलंय. आता प्रश्न पडतो की जर व्हॉट्सअप बंद केलं तर लोक वापरणार काय? इथे या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट आहे. रशियाने फक्त व्हॉट्सअप बंद करण्याचा निर्णय घेतला नाही, तर त्यांनी त्याला एक पर्यायी आधीच तयार करून ठेवला आहे. या पर्यायी ॲपचे नाव आहे मॅक्स. हे मॅक्स ॲप काय आहे? जसे चीनमध्ये वी चॅट नावाचं ॲप आहे ज्यावर मेसेजिंग पासून बुकिंग पर्यंत सगळं काही चालतं, तसंच रशियाला त्यांचं स्वतःचं एक सुपर ॲप हवं होतं. मॅक्स हे तेच ॲप आहे. हे ॲप रशियन सरकारच्या पाठिंब्याने तयार करण्यात आलं आहे. रशियाची इच्छा आहे की त्यांच्या नागरिकांनी अमेरिकन व्हॉट्सअप सोडून रशियन मॅक्स वापरावं. पण सरकार इतका आग्रही का करतंय? चला याचे कारण जाणूया. सर्वप्रथम नियंत्रण. व्हॉट्सअपवर एंड टू एंड इन्स्क्रिप्शन असतं, म्हणजे तुमचे मेसेज फक्त तुम्हाला आणि समोरच्या व्यक्तीला दिसतात. सरकारला ते वाचता येत नाही. पण ते टीकाकारांचं म्हणणं आहे की मॅक्स ॲपमध्ये असं नाही. मॅक्स ॲप रशियन सर्व्हरवर चालतं, ज्यामुळे सरकारला गरज पडल्यास लोकांचे चॅट्स, लोकेशन्स आणि हालचालींवर नजर ठेवता येते. यालाच काही तज्ज्ञ डिजिटल पाळत म्हणजे सर्वेलन्स असं म्हणत आहेत. द्वितीय, डेटा सुरक्षा. रशियाचं म्हणणं आहे की रशियन नागरिकांचा डेटा रशियातच राहिला पाहिजे. अमेरिकन कंपन्यांकडे तो सुरक्षित नाही, म्हणून त्यांनी स्वतःचा ॲप बनवला आहे. तृतीय, नवीन नियम. रशियाचा असा नियम बनवला आहे की रशियात विकल्या जाणाऱ्या नवीन स्मार्टफोनमध्ये मॅक्स ॲप आधीच इन्स्टॉल असलेला पाहिजे. म्हणजे तुम्ही नवीन फोन घेतला की त्यात व्हॉट्सअप असो वा नसो, मॅक्स असणारच. थोडक्यात काय तर रशियाला व्हॉट्सअपला हद्दपार करून लोकांना अशा एका प्लॅटफॉर्मवर आणायचं आहे जिथे सरकारचं पूर्ण नियंत्रण असेल. व्हॉट्सअपची बंदी हे फक्त एक निमित्त आहे. खरा उद्देश मॅक्सला प्रमोट करणं हा आहे.
मित्रांनो, रशिया आणि सोशल मीडिया कंपन्यांमधील हे युद्ध नवीन नाही. याचा इतिहास थोडा जुना आणि रंजक आहे. मला आठवत असेल, 2022 मध्ये जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, तेव्हा रशियाने अमेरिकन टेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. चला ते सविस्तर जाणूया. सर्वप्रथम फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बंदी. रशियाने सर्वात आधी मेटा कंपनीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बंदी घातली. रशियन सरकारने मेटाला अतिरेकी संघटना म्हणजेच एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं होतं. विचार करा, ज्या कंपनीचे ऍप्स आपण रोज वापरतो तिला तिथे अतिरेकी मानलं गेलं. तेव्हाच व्हॉट्सअपवर ही टांगती तलवार होती. पण व्हॉट्सअप हे फक्त मेसेजिंग ऍप असल्याने त्यावर लगेच बंदी आली नाही. द्वितीय, टेलिग्राम प्रकरण. रशियात टेलिग्राम हे ऍप खूप लोकप्रिय आहे, जे मुळात रशियन वंशाच्या पावेल डुरोव यांनी बनवलं आहे. पण गमतीचा भाग बघा, रशियाने टेलिग्रामलाही सोडलं नाही. टेलिग्रामवर ही कंटेंट ब्लॉक करण्यासाठी दबाव टाकला गेला. जेव्हा टेलिग्रामने नकार दिला, तेव्हा त्यांच्यावर ही दंड आकारण्यात आला आणि त्यांची सेवा स्लो डाऊन करण्यात आली. तृतीय, युट्यूब. रशियात युट्यूब पूर्णपणे बंद नाही, पण त्याची स्पीड इतकी कमी करण्यात आली आहे की व्हिडिओ बघणं अशक्य व्हावं. याला थ्रॉटलिंग म्हणतात. हे जणू संदर्भ बघितले तर एक पॅटर्न लक्षात येतो. रशिया हळूहळू अशा सर्व परदेशी माध्यमांचे दरवाजे बंद करत आहे, जिथे लोक मुक्तपणे व्यक्त होऊ शकत किंवा जिथे सरकारचं नियंत्रण नाही. व्हॉट्सअप हे या यादीतलं शेवटचं मोठं नाव होतं आणि आता त्याची ही वेळ आली आहे असं दिसतंय. जर व्हॉट्सअप रशियात खरंच पूर्णपणे बंद झालं तर त्याचा परिणाम काय होईल? चला ते पाहूया. सर्वप्रथम, सामान्य जनता, तिथले 10 कोटी युजर्सने मोठं नुकसान होईल. त्यांचे जुने चॅट्स, बिझनेस ग्रुप्स, फॅमिली ग्रुप्स सगळं काही एका झटक्यात नाहीसं होईल. लोकांना नाईलाजाने मॅक्स किंवा टेलिग्रामकडे वळावं लागेल. द्वितीय, व्हीपीएनचा वापर. अनेक रशियन लोक आता व्हीपीएन वापरून चोरून व्हॉट्सअप चालवण्याचा प्रयत्न करतील. पण सरकारने जर ते पूर्णपणे ब्लॉक केलं तर व्हीपीएन सुद्धा काही कामाचं नाही. तृतीय, विश्वासार्हता. लोक मॅक्स ॲपवर किती विश्वास ठेवतील हा मोठा प्रश्न आहे. कारण लोकांना माहिती आहे की तिथे त्यांच्या खासगी गोष्टी खासगी राहणारच नाही. थोडक्यात सांगायचं तर हे प्रकरण फक्त एका ॲपचं नसून हे डिजिटल स्वातंत्र्याच्या लढाईचं आहे. एका बाजूला प्रायव्हसी देणारं व्हॉट्सअप आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारी नियंत्रणाखाली असलेलं देशी मॅक्स ॲप आहे. रशियाने उचललेले हे पाऊल जगाला हे दाखवून देते की इंटरनेट आता पूर्वीसारखं मुक्त राहिलेलं नाही. जगभरातील देश आता आपापल्या इंटरनेटच्या सीमा आखत आहे, ज्याला स्प्लिंटरनेट असं म्हटलं जातं. आज हे रशियात घडतंय, उद्या कदाचित दुसऱ्या देशात घडू शकतं, कदाचित भारतात सुद्धा. आपल्यासाठी यात धडा काय? तर आपण जे तंत्रज्ञान वापरतो ते किती मुक्त आहे आणि आपली प्रायव्हसी किती महत्वाची आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. रशियातील या व्हॉट्सअप बंदीच्या नाटकाचा शेवट काय होतो आणि लोक खरंच मॅक्स स्वीकारतात का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.